नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत व्याकरणाच्या, आणि जो टॉपिक तुम्हाला हमेशा परीक्षेमध्ये विचारला जातो आणि त्यावर तुम्हाला हमेशा विद्यार्थी मित्रांनो विशेषतः करून MPSCमध्ये तर प्रश्न आढळतोच, पण इतर एक्झाम्समध्ये पण तुम्हाला या टॉपिकवर हमेशा प्रश्न आढळतो. आणि लक्षात ठेवा, या टॉपिकला मी बेसिक टू ॲडव्हान्स म्हणजे एक्सेप्शनल रूल्स पण तुम्हाला शिकवणार आहे, परंतु तुम्हाला इतक्या मक्कन पद्धतीने शिकवणार आहे की तुम्हाला ते फील पण नाही झालं पाहिजे की सर थोडाही मला सर हा टॉपिक अवघड वाटला, परंतु लेवल ऑफ क्वेश्चन्स विल बी लाईक व्हेरी ॲडव्हान्स्ड. क्लिअर? त्याच्यामध्ये मी अजिबात कॉम्प्रोमाइज करणार नाही, पण तुम्हाला तर फीलच होऊ देणार नाही. मी इतक्या सोप्या पद्धतीने त्या गोष्टी शिकवणार आहे. आणि जिथे जिथे लक्षात ठेवा मला व्हिज्युलायझेशनची गरज पडेल किंवा मला वाटेल की आता इथे गोंधळ नको उडायला, तर तिथे मी एकदम सोप्या पद्धतीने काही ट्रिक्स वगैरे सांगतो. आणि त्या अशा ट्रिक्स असतील किंवा व्हिज्युलायझेशन एक स्मार्ट पद्धत आपण त्याला म्हणूया ट्रिक्सपेक्षा, तर त्या पद्धतीने आपण त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूयात. क्लिअर? मग आजचा जो टॉपिक आहे तो आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटच्या संबंधित. कोणचा आहे? सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. मग आता सर्वांनी टायटल टाकायचं आहे माझ्यासोबतच, सब्जेक्ट वर्ब आणि ॲग्रीमेंट. आणि सर्वांना समजेल त्या पद्धतीनेच मी सांगणार आहे. अजिबात म्हणजे घाई गडबड अजिबात करणार नाही. क्लिअर? एकदम सर्वांना क्लिअर झाला पाहिजे, कुणालाच डाऊट नाही आला पाहिजे या टॉपिकच्या बाबतीत. हा जो टॉपिक आहे आजचा आपला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटच्या बाबतीतचा, तर या टॉपिकहून तुमच्या लक्षामध्ये काय येतं विद्यार्थी मित्रांनो? पहिल्यांदा आपण काय करूयात, टॉपिकच्या टायटलबद्दल एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला समजेल एक्झॅक्टली की आपण या टॉपिकमध्ये कशा पद्धतीच्या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. क्लिअर? बघा, पहिला मुद्दा काय आहे, सब्जेक्ट आणि वर्ब या दोघांचा ॲग्रीमेंट. बघा, सब्जेक्ट म्हणजे कोण? कर्ता. सब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि वर्ब म्हणजे काय? क्रियापद. मी हे का सांगतो आहे, सर्वांना सोपं गेलं पाहिजे. जर बेसिक जर फाउंडेशन चांगलं झालं तर मला समोर किती पण ॲडव्हान्स मी उदाहरणं दिले तर तुम्हाला इझी टू अंडरस्टँड आणि इझी टू डायजेस्ट अशा प्रकारचा फॉर्म्युला लागू होईल आपल्याला सर्व गोष्टींना. क्लिअर? सब्जेक्ट आणि वर्ब या दोघांचा ॲग्रीमेंट म्हणजे बघा, जसा कर्ता असेल तसं क्रियापद असेल, जसा सब्जेक्ट असेल तसं वर्ब असेल. म्हणजेच मग या टॉपिकचं नाव कसं बनलेलं आहे, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. मग ॲग्रीमेंट म्हणजे दोघांची सहमती. कुणाची? सब्जेक्ट जसा असेल तसं वर्बची सहमती असती. क्लिअर? मग त्याप्रमाणे आपल्याला हे माहिती पाहिजे की क्रियापद म्हणजे वर्बचे दोन रूपे असू शकतात. एक तर विशेषतः करून या टॉपिकच्या संबंधित, तर त्याच्यामध्ये प्लुरल होऊ शकतं, अनेकवचनी आणि एकवचनी. हे ॲटलिस्ट तुम्हाला माहिती पाहिजे. कोणचे? अनेकवचनी आणि एकवचनी वर्ब होऊ शकतं, हे ॲटलिस्ट तुम्हाला माहिती पाहिजे. मग एकवचनी करता असेल तर तुमचं एकवचनी वर्ब येईल, क्रियापद येईल. पण अनेकवचनी जर का क्रियापद वर्ब करता असेल तर मग ऑब्वियसली आहे आपलं जे वाक्यामधलं जे वर्ब जे आहे म्हणजे क्रियापद आहे ते पण अनेकवचनी येईल. क्लिअर? बघा, इथपर्यंत जर सर्वांना क्लिअर झालं असेल की टॉपिकचं टायटल काय आहे आणि एक्झॅक्टली याच्यामध्ये आपण काय शिकणार आहोत, एवढं जर सर्वांना क्लिअर झालं असेल तर मग आता माझ्या मते आपण काय करूयात, या टॉपिकचा आता सुरुवात करायला म्हणजे उदाहरणं द्यायला आता तुम्हाला सुरुवात करायला काय हरकत नाही. पण त्या अगोदर मी जसं तुम्हाला म्हणालो आहे की बेसिक गोष्टी मी शिकवणार आहे तुम्हाला, त्यानंतरच मग मी एक स्टेप बाय स्टेप समोर जाणार आहे, ॲडव्हान्सकडे तुम्हाला नेणार आहे. क्लिअर? पण बेसिक गोष्टी समजून घेऊयात. पहिल्यांदा मी जर असं म्हणालो तुम्हाला की सिंग्युलर सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर यासोबत लक्षात ठेवायचं आपल्याला की वर्ब पण कसं येणार आहे, मग वर्ब पण सिंग्युलर असणार आहे. क्लिअर? म्हणजे जर सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर वर्ब पण कसं येणार, तुमचं सिंग्युलर वर्ब येणार आहे. हे इकडे लिहा, म्हणजे सिंग्युलर वर्ब लिहा किंवा सिंग्युलर सब्जेक्ट लिहा. क्लिअर? जसं लिहायचं तसं सिंग्युलर वर्ब असं लिहा. सिंग्युलर वर्ब असेल म्हणजे जर का कर्ता, वाक्याचा कर्ता जर कसा असेल, एकवचनी असेल. जर एकवचनी असेल तर वर्ब पण तुमचं क्रियापद पण कसं असेल, तर ते पण एकवचनी असेल. क्रियापद उदाहरणासाठी सांगतो बघा, एकदम सोप्या पद्धतीने. मी जर तुम्हाला असं सोप्या पद्धतीने जर बोललो आणि त्याच्यामधनं आता तुम्ही मला त्याचं उत्तर द्यायचं आहे. मी जर म्हणालो ही, आणि मी इथे जर तुम्हाला दोन पर्याय दिले, एक पर्याय दिला गो आणि दुसरा पर्याय दिला गोज, तर या दोन पर्यायापैकी तुम्हाला सांगायचं आहे कोणचं बरोबर आहे. या दोन पर्यायापैकी तुम्हाला सांगायचं आहे कोणचं बरोबर आहे. चला बोला पटकन. ही काय आहे? एकवचनी करता आहे. क्लिअर? मग एकवचनी करता असेल तर एकवचनीच क्रियापद घ्यायचं आहे. पण या दोनपैकी कोणचं एकवचनी क्रियापद आहे, तर त्याचं उत्तर आहे गोज हे एकवचनी आहे. हे कसं कळालं सर मला? सांगतो बघा. जर क्रियापदाला ई एस किंवा IES किंवा एस प्रत्यय लागला असेल तर समजायचं ते क्रियापद काय आहे,
99% एकवचनी क्रियापद आहे. आणि जर कर्ता एकवचनी असेल तर मग क्रियापद पण तुमचं एकवचनी यायला पाहिजे. गो हे अनेकवचनी आहे, त्याला ES किंवा IES असा कुठलाही प्रकारचा जे आहे त्याच्यामध्ये प्रत्यय लागलेला दिसत नाही शेवटीला, जसं इथं लागलेला आहे ES वाला. सर्वांना क्लिअर? मग अशा प्रकारचे सर कोणते असतात जे की कळते सिंग्युलर असतात, ते आमचं एकदा फाउंडेशन चांगलं बनवा म्हणजे आम्हाला स्पीड पकडता येईल समोर. मग बघा, पहिला तर ही आहे, त्यानंतर सी आहे, त्यानंतर इट आहे. क्लिअर? त्यानंतर लक्षात ठेवा, आता इट आणि देअर जे आहे मी त्यांच्याबद्दल बोलतो, काही काळजी करू नका. क्लिअर? ही आहे, सी आहे, इट आहे आणि त्यानंतर एखाद्या व्यक्तीचं नाव, उदाहरणासाठी राम हे आपण पकडूयात. क्लिअर? म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला हे समजलं का, हे जे करते आहेत विद्यार्थी मित्रांनो हे एकवचनी आहेत. एकवचनी करते. कुणाला काय डाऊट आहे कितपर्यंत बोला? म्हणजे याऐवजी जर मी इथे जर लिहिलं असतं सी तरी काय आलं असतं, गो झालं असतं. आणि मी जर का दुसरे जर तुम्हाला पर्याय दिले असते, उदाहरणासाठी सांगतो आहे मी, जर तुम्हाला 2 पर्याय दिले असते समजा उदाहरणासाठी, बघा मी जर असं म्हणालो असतो तुम्हाला की राईट आणि राईट्स या 2पैकी निवडा. जर सी असेल तर सी सिंग्युलर आहे, त्यामुळे क्रियापदाला ES प्रत्यय लागायला पाहिजे किंवा IES प्रत्यय लागायला पाहिजे किंवा एस प्रत्यय लागायला पाहिजे. क्लिअर? म्हणजेच काय येईन, राईट्स येईन. म्हणजे सी राईट्स, त्याचप्रमाणे जे आहे ही राईट्स, त्याचप्रमाणे राम राईट्स, गीता राईट्स इत्यादी इत्यादी. इथपर्यंत सर्वांना क्लिअर? बेसिक पहिलं मला क्लिअर पाहिजे बघा. इत्यादी सर्व ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या? चलो, आता आपण जाऊयात नेक्स्ट मुद्द्याकडे. आणखी एक पेज आपण ॲड करूयात. चला बघा, आता मी काय करणार की तुम्हाला असं म्हणणार आहे आता इथे की जर विद्यार्थी मित्रांनो जर आपला कर्ता जर असेल, म्हणजे जर कर्ता जर आपला प्लुरल असेल, म्हणजे प्लुरल सब्जेक्ट, बरोबर, प्लुरल सब्जेक्ट असेल तर मग ऑब्वियसली आहे वर्ब कसं येणार आहे, प्लुरलच येणार आहे. प्लुरल वर्ब. आता हे जर बेसिक जर सर्वांना समजत गेलं, सर्व विद्यार्थी मित्रांना, तरच त्यांचा कॉन्फिडन्स वाढणार आहे, तरच त्यांचं जे आहे पटपट उत्तर देण्याची जी ॲबिलिटी आहे पुढे मी, कारण हे आता खूपच बेसिक आहे. हे असं बेसिक आहे की जर एखादा नवीन मुलगा जरी बसला किंवा नवीन स्टुडंट, त्याला काहीच माहीत नाही इंग्रजीचं, ABCD काहीच येत नाही, तर त्याला पण समजायला सोपं जाईल. पण जर ॲडव्हान्स आलं तर ज्याला चांगली समजते इंग्रजी व्याकरण, तर त्याचे पण जरा नसणाऱ्या दिमागामधल्या थोड्या जरा थंड होत्या. आणि कारण मी ॲडव्हान्स प्रश्न घेणार आहे, जे एक्झामला विचारले जातात त्या लेवलचे प्रश्न घेणार आहे मी. क्लिअर? पण पहिलं बेसिक आपलं चांगलं असणं अत्यंत गरजेचं आहे. मग आता एक मी उदाहरण देतो तुम्हाला. मी जर असं म्हणालो, साधं सिंपल एक उदाहरण देतो बघा. मी जर म्हणालो तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो बघा, मी जर म्हणालो तुम्हाला मी जर दे म्हणालो आणि तुम्हाला मी 2 वर्ब दिले, एक दिलं प्ले आणि दुसरं दिलं प्लेज. किंवा मी दुसरं एक उदाहरण देतो आणखी तुम्हाला. मी जर म्हणालो यू आणि मी जर 2 उदाहरणं दिली तुम्हाला, परत 2 उदाहरणं आपण आणखी घेऊयात. मी जर याच्यामध्ये जर दिलं कम आणि दुसरं जर दिलं कम्स, तर मला तुमच्याकडनं अपेक्षित फक्त एवढं आहे की तुम्ही मला सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो की यानुसार जे आहे तुम्हाला कोणत्या प्रकारचं जे आहे क्रियापद घ्यायचं आहे. पहिलं तर लक्षात ठेवा, कर्ता दे आहे, सब्जेक्ट काय आपला दे आहे, आणि दे हा प्लुरल सब्जेक्ट असतो, म्हणजे अनेकवचनी सब्जेक्ट आहे. दे म्हणजे ते, मी हे प्रोनाउनमध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण नको भासायला. क्लिअर? दे म्हणजे ते, म्हणजे अनेक, म्हणजे एकपेक्षा अनेक. अर्थात दे जो असा एक कर्ता आहे, मी तुम्हाला प्रोनाउनमध्ये सांगितलं आहे, जो मेल आणि फिमेलसाठी दोन्हीसाठी पण वापरला जातो, हे पण मी बोललो आहे तुम्हाला, बरोबर. पण दे हा अनेकवचनी असल्यामुळे क्रियापद पण आपल्याला अनेकवचनी पाहिजे. म्हणजे प्ले ही अनेकवचनी आहे, प्लेज हे एकवचनी आहे, त्यामुळे हे नाही येणार, हे येणार आहे. खालच्या वाक्यामध्ये यू, आता यू हा एकमेव कर्ता आहे, अर्थात एकमेव नाही, याच्यासारखे आणखी पण आहेत, आय वी दे हे पण आहे, आणि त्यानंतर यू हा तर आहेच आहे. हे 4 कर्ते तर आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत की जे प्लुरल असतात, म्हणजे त्यांच्यासोबत वर्ब ही प्लुरल येतं, त्याच्यामध्ये आय हा एक्सेप्शन आहे. मग आता यूच्या सोबत काय येईल सांगा, तर लक्षात ठेवायचं प्लुरल वर्ब येईल. कोणचं? कम्स येणार नाही. म्हणजे थोडक्यात काय, कोणते असतात सर प्लुरल सब्जेक्ट, तर ते सांगा. तर बघा, पहिला तर दे, पण आपण कसं लिहायचं, आय वी यू आणि त्यानंतर दे. हे काय आहेत, अनेक वचनी करते. इथपर्यंत सर्वांना क्लिअर करेल? चला बोला पटकन. मी तुम्हाला एक बेसिक बॅकग्राऊंड दिला आहे आणि बॅकग्राऊंडमध्ये हे सांगितलं आहे की कर्ता एकवचनी असेल तर क्रियापद पण एकवचनीच, कर्ता जर अनेकवचनी असेल तर क्रियापद पण अनेकवचनी. इथपर्यंत सर्वांना क्लिअर? चला, ज्यांना लिहून घ्यायचं आहे त्यांनी पटपट लिहून घ्यायचं आहे बघा. चला पटापट फास्ट लिहून घ्यायचं आहे. डन? चलो, या अगोदर मी तुम्हाला जसं सांगितलं आहे, मी थोडं तुमचं एक रिकॅप करून देतो मी तुम्हाला. बघा, मी काय बोललो तुम्हाला
की जर सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर सिंग्युलर काय येणार आहे, आपलं व्हर्ब येणार आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला काय बोललो विद्यार्थी मित्रांनो, जर सब्जेक्ट प्लुरल असेल तर प्लुरल व्हर्ब येणार आहे. इथपर्यंत मला एकाही विद्यार्थ्याला डाऊट नाही पाहिजे. पण आता तुमच्यासाठी एक विशेष गोष्ट सांगतो, एवढ्याहून तुमची गाडी चालणार का रे? नाही. एवढे बेसिकहून तुमचे प्रश्न परीक्षेचे सुटणार का? नाही. प्रश्नांची लेवल थोडी टफ असते, मग ते पण तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगायचं असेल तर हेही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे बेसिक हे जितकं चांगलं तितकं तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढेल. क्लिअर? यावर मी अर्थात या अशा प्रकारच्या या पॅटर्नवर तुम्हाला प्रश्न येईल याच्याबद्दल शाश्वती खूप कमी आहे. म्हणजे हालाकी असे प्रश्न नाही येणार तुम्हाला यूच्या पुढे कुठला कर्ता वापरायचा सांगा वगैरे वगैरे, पण बेसिक माहिती असण्यासाठी तुम्हाला हे गोष्टी सांगणं गरजेचे आहेत. मग आता मी त्याच्यावर फक्त तुम्हाला 1-2 वाक्य लिहून देतो बस, त्यापेक्षा अधिक वाक्य याच्यावर नाही, कारण जिथे प्रश्न बनू शकतात म्हणजे ॲडव्हान्स लेवलचे त्याच्यावर मी बोलेल. बघा तुम्हाला मी जर असं म्हणालो, ही रिकामी जागा अ बुक एव्हरी डे. एव्हरी डे, आता एव्हरी डे म्हणजे काय? रोजची क्रिया आहे. मग रोजची क्रिया जर असेल तर तुम्हाला माहिती आहे साध्या वर्तमान काळामध्ये लिहायची असते, पण तुम्हाला मी टेन्समध्ये शिकवणार आहे. हालाकी काय की एव्हरी डे हे ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी हे पास्टच्या पण एखाद्या वाक्यामध्ये येऊ शकतं जर क्रिया असेल रेग्युलरची तर. क्लिअर? त्यामुळे भूकंपट्टीवर इंटरेस्ट शिकायचं नाही, मी शिकवतो ते, तुम्ही काळजी करू नका. त्यानंतर मी दुसरं एक वाक्य लिहितो, आय स्पेस लेटर एव्हरी डे, अ लेटर एव्हरी डे. असे एकदम दोन्ही वाक्य एकदम सोपे आहे, लक्षात ठेवा. हालाकी तुम्हाला असे वाक्य येणार नाहीत परीक्षेला, पण तुम्हाला मी एकदम तुमचं एक काय म्हणतो आपण त्याला, एक फाउंडेशन तुमचं चांगलं व्हावं त्या दृष्टिकोनातून हे संपूर्ण चालू आहे आपलं. क्लिअर? चलो बघा, यावर मी फक्त 2च वाक्य देतो आणि मग जसे वाक्य येऊ शकतात ना परीक्षेला, जे वाक्य विचारले जातात त्याच्यावर मग मी बोलणार आहे. बघा ही काय आहे? सिंग्युलर सब्जेक्ट आहे. मग जर मी इथे तुम्हाला 2 जर पर्याय दिले, मी जर 2 पर्याय दिले समजा तुम्हाला, इथं जर दिलं मी तुम्हाला याऐवजी जर मी तुम्हाला दिलं रीड, कोणचं दिलं मी जर तुम्हाला 2 पर्यायामध्ये जर दिलं रीड, बघा मी जर म्हणलं तुम्हाला रीड आणि दुसरं जर दिलं मी तुम्हाला रीड्स, तर 2 पैकी सांगा. आणि खालच्यामध्ये जर मी म्हणालो तुम्हाला राईट आणि राईट्स, चला पटकन मला याचं उत्तर द्यायचं आहे. ह्या 2मध्ये त्यापैकी कोणचं व्हर्ब बसेल? बघा सब्जेक्टनुसार आपण त्याचा ॲग्रीमेंट करायचं आहे, कोणासोबत? व्हर्बसोबत. मग आता सब्जेक्ट काय? सिंग्युलर आहे, आणि सिंग्युलर असेल तर तुम्हाला माहिती आहे सिंग्युलर सब्जेक्ट येणार, व्हर्ब येणार. मग रीड्सला काय? येस प्रत्यय लागलेला आहे म्हणजे ते आहे, मग इथे काय येईल? रीड्स येईल. रीड्स म्हणजे ही रीड्स अ बुक एव्हरी डे. क्लिअर? दुसरं वाक्य आहे आय आहे, मी सांगितलं आय हा एक्सेप्शन आहे, त्याच्यामध्ये आय, वी, यू आणि दे हे 3-4 जे लोक आहेत, ते 4 जे सब्जेक्ट्स आहेत. क्लिअर? तर हे प्लुरल असतात, त्यासोबत व्हर्ब प्लुरल येतं. मग त्याच्यामध्ये राईट्स हे प्लुरल नाही आहे, राईट हे प्लुरल्स आहे, राईट्स नाही आहे, त्यामुळे इथं काय येईल? राईट येईल, फक्त राईट. म्हणजे आय राईट अ लेटर एव्हरी डे. पण जसं की मी तुम्हाला अगोदरच म्हणालो आहे की एवढे बेसिकचे प्रश्न तुम्हाला आढळणं हे आजकालच्या पॅटर्नमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि हे पण लक्षात ठेवा, महत्त्वाचं सांगतो आहे की जास्त पण टफ प्रश्न पण बनत नाहीत बघा, कारण हा टॉपिक एकदम चिल्लर टॉपिक आहे. एकदम ऑनेस्टली सांगतो तुम्हाला, एकदम चिल्लर टॉपिक आहे. पण काय होतं की काहींना बेसिक कशा पद्धतीने या टॉपिकला अप्रोच करायचे हेच कळत नाही, आणि त्यामुळे मग त्यांना काय वाटतं की सर थोडी प्रश्न आम्हाला वाटतं टफ आहे. एकदम 5 प्रश्न विचारले जातात या टॉपिकवर, त्यामुळे हक्काचा मार्क देणारा एक प्रश्न जर आला तर 2 मार्क्स मिळतात, आणि प्रश्न येतोच येतो. क्लिअर? MPSCवाल्यांनी तर लक्षात ठेवायचं. आणि बाकी पण एक्झामला येतो बघा प्रश्न याच्यावर, असं नाही की फक्त MPSCवाल्यांच्याच बाबतीत बोलतो आहे मी. आता काय करू तुम्ही बघा, तुम्हाला इथपर्यंत मी बोललो, आता बस झाला, आता तुमचा लाड आता बस झाला. आता जे आहे, आता मी जे बोलणार आहे जरा थोडंसं जरा एक स्टेप जरा पुढे जाऊन जरा आता लाड बंद करतो तुमचा, आणि काय करतो बघा, आता जरा थोडी लेवल आता जरा वाढवतो. आणि त्याच्यामध्ये मी आता जसं म्हणलं तुम्हाला सिंग्युलर नाउन सब्जेक्ट असेल तर सिंग्युलर घेणार वगैरे वगैरे, पण मी जसं सांगितलं ना तुम्हाला की एवढे सोपे प्रश्न तुम्हाला येणार नाहीत. मग आता प्रश्न कसे येणार ते सांगतो बघा. पहिल्यांदा बोलूयात सिंग्युलरच्या बाबतीत, त्यानंतर मग प्लुरलच्या बाबतीत बोलणार आहे मी. क्लिअर? आणि या सेशनमध्ये हार्डली आपण अँडच्या कॉन्सेप्टपर्यंत जाऊ शकतो, त्यापेक्षा अधिक नाही जाणार, कारण मग ते सेशन खूपच मोठं होईल, तर तेवढं आपल्याला करायचं नाही. क्लिअर? पण ते नेक्स्ट सेशनमध्ये आपण कव्हर करूयात बाकी गोष्टी. बघा मी आता बोलणार आहे तुम्हाला की सिंग्युलर सब्जेक्टबद्दल. बघा सिंग्युलर
सब्जेक्टच्याबद्दल. क्लिअर? म्हणजे एकवचनी करता कुठे कुठे वळख येतो आणि सिंग्युलर सब्जेक्टला त्याला वर्ब पण कसं येणार आहे तुमचं, सिंग्युलर वर्ब. क्लिअर? या बाबतीत आता मी बोलतो, पण प्रश्न कसे येतात आता त्या बाबतीत तुम्हाला थोडीशी आयडिया देतो. बघा, मी जर असं म्हणालो तुम्हाला, बघा आता मजा येणार तुमची. बघा, मी जर असं म्हणालो गुल्लीवर ट्रॅव्हल्स, गुल्लीवर्स अपॉस्ट्रॉफी लावू शकतो आपण. क्लिअर? व्यक्ती आहे. गुल्लीवर्स ट्रॅव्हल्स म्हणतो आहे मी, ट्रॅव्हल नाही म्हणत. क्लिअर? कारण हे गुल्लीवर्स जे आहे त्यांनी खूप साऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे भेटी दिल्या, त्या जगाच्या खूप साऱ्या कानाकोपऱ्यामध्ये तो गेलता. प्रश्न कसे येतात ते पहिले समजून घ्या. बघा, मग अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला जर सोडवले तर माझ्यामध्ये तुम्हाला गोष्टी सोप्या जातील. बघा, गुल्लीवर्स ट्रॅव्हल्स. आता इथे मी देणार इज का आर अँड इंटरेस्टिंग. अच्छा बघा, हे लक्षात ठेवा, स्पेलिंग कशी लक्षात ठेवायची आहे. बघा, INTERE. क्लिअर? इंटरेस्टिंग बुक, असं एक वाक्य आपलं. नेक्स्ट वाक्य. आता तुम्हाला समजेल की प्रश्न कसे येतात, पण मी हिंट दिली तुम्हाला, काळजी करू नका, हिंट दिलेली आहे मी. हे सिंग्युलर सब्जेक्ट पण ते ओळखता आले पाहिजे आणि कसे असतात एक्झॅक्टली. जर मी तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन द्यायला लागलो की तुम्हाला लगेच कळेल की सरनं आता एक्झामची लेवल पकडली आहे. क्लिअर? म्हणजे आम्हाला पहिल्यांदा फक्त लाडीगोडी लावली आणि आता मात्र वाक्यांची फार धुवाधार डिफिकल्ट वाक्य द्यायले सर. आणि डिफिकल्ट वाक्य सोप्या पद्धतीने सांगतो, काहीच काळजी करू नका, त्याच्यातलं लॉजिक सांगणार मी तुम्हाला. नेक्स्ट बघा, अरेबियन नाईट्स. अरेबियन नाईट्स म्हणतो आहे मी. अरेबियन नाईट्स इज का आर. हे दोनपैकी तुम्हाला वर्ब निवडायचे आहे. इतकं सोपं तुम्हाला आहे बघा, त्यामुळे काळजी करू नका. पण सोपं करताच तुमची काशी होऊन जाईल, एवढं सोपं नाही आहे ते. क्लिअर? अरेबियन नाईट्स इज आर अ कलेक्शन ऑफ एन्शियंट टेल्स म्हणजे गोष्टी जुन्या. क्लिअर? याच्यामध्ये इज का आर हे दोन्हीपैकी तुम्हाला निवडायचं आहे. वरच्या वाक्यामध्ये पण इज का आर निवडायचं आहे, खालच्या वाक्यामध्ये पण इज का आर म्हणजे वर्ब निवडायचा आहे सब्जेक्टच्यानुसार. नेक्स्ट वाक्य एक दिलं मी तुम्हाला, गुल्लीवर्स ट्रॅव्हल्स इज आर अन इंटरेस्टिंग बुक. अरेबियन नाईट्स इज आर अ कलेक्शन ऑफ एन्शियंट टेल. रोमियो नाम मेरा है ना. रोमियो and Juliet's is का आर रिटन बाय कोणी लिहिलं रोमिओ आणि ज्युलिएट? शेक्सपियरनं लिहिलं. रिटन बाय शेक्सपियर. दिसतंय ना तुम्हाला सर्वांना? शेक्सपियर अशी लिहायची, शेक्सपियर, हँडशेकचं शेक. क्लिअर? त्यानंतर यस आणि त्यानंतर पियर झालं, शेक्सपियर. इथपर्यंत क्लिअर? त्यानंतर 4 नंबरचं वाक्य आणखी टाकूयात आपण. कोणते घेतलं? एक गुल्लीवरचं घेतलं, एक अरेबियन नाईटचं घेतलं, एक रोमिओ अँड ज्युलिएटचं घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला निवडायचं आता बरं का, इज का आर. हे पे गेम आहे. नेक्स्ट युनायटेड नेशन. हे नेशन्स म्हणायचं, नेशन्स, युनायटेड नेशन्स. United Nations is का are a global सेंटरची स्पेलिंग लक्षात ठेवा, CENTRE. क्लिअर? कधी कधी तुम्हाला स्पेलिंग पण विचारले जातात. अ ग्लोबल सेंटर ऑफ पॉलिटिक्स म्हणायचे, पॉलिटिक्स नाही म्हणायचं, पॉलिटिक्स ऑफ द वर्ड. फक्त वर्ड म्हणायचं का नाही, कारण वर्डच्या अगोदर द आर्टिकल येतं. क्लिअर? असो. आता इथे पण तुम्हाला इज का आर हे निवडायचं आहे. क्लिअर? यानंतर जे आहे तुम्हाला आणखी एक वाक्य द्यायला पाहिजे माझ्या मते युनायटेड नेशनच्या संबंधितच. आणि
ते वाक्य घ्यायची गरज आहे का? आणखी एक घेऊ का? चला एक वाक्य घेतो म्हणजे तुम्हाला मला कॉन्सेप्ट जरा व्यवस्थित सांगता येईल बघा, की सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट या टॉपिकवर कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात सिंग्युलर या सब्जेक्टच्या थीमला धरून. क्लिअर? म्हणजे सिंग्युलर सब्जेक्टला डोक्यात कन्सिडर करून एक्झामिनर कसे प्रश्न सेट करू शकतो, जास्तीत जास्त टप किती, हे जर तुम्हाला समजलं तर मग जबरदस्त काम झालं. क्लिअर? बघा 5 नंबरचा प्रश्न घेऊयात आपण. परत युनायटेड नेशन बघा, युनायटेड नेशन लॉजिक आहे तुम्ही घेत राहा, लिहा तुम्ही वाटल्यासोबत. युनायटेड नेशन्स इज का आर सेंडिंग, हे वाजवर वगैरे तुम्ही असं पण लिहू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. इज आर सेंडिंग अ फिनान्शियल म्हणजे आर्थिक मदत, फिनान्शियल हेल्प टू म्हणजे कुणाला, टू म्हणजे लाला लिहिले म्हणजे कुणाला, तर अफगाणिस्तानला. मी इथंच लिहितो बघा, अफगाणिस्तान पण ॲक्च्युली अफगाणिस्तानची वाट लावली युनायटेड नेशननं, लक्षात ठेवा. आणि त्यांना परत आर्थिक मदत द्यायला पण पुढे आहे बघा. म्हणजे खायचे दात आणि दाखवायचे दात यांचे वेगवेगळे आहेत, समजलं. म्हणजे स्वतः अमेरिकेची जी फॉरेन पॉलिसी आहे तिचं जे मेन जे मकसद आहे ते मकसदच एवढं आहे की टेम्पररी आपल्याला कोण फायद्याचं आहे आणि कशात आपला फायदा आहे, बस एवढं बघतात ते. क्लिअर? त्यामुळे ते उगा आपलं हे बोलबच्चनगिरी हे वाक्य ॲक्च्युली लिहिणं. क्लिअर? म्हणजे लोकशाहीचं वगैरे खूप सारे असे धडा शिकवणारे लोक आहेत ते. पण असो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी मुद्दामूनच असे काही वाक्य दिले आहेत की ज्याच्यामधून हे कोडं उलगडणार. मी तुम्हाला सांगितलं सोप्या पद्धतीने, पण मी खूप साऱ्या गोष्टींना एक स्मार्ट पद्धतीने अप्रोच करतो आहे की कसं ह्या गोष्टींना समजून घ्यायचं आहे. फक्त वाक्यांचा सराव करायचा आहे का? नाही. त्याला आपण इंग्रजी व्याकरण शिकणं म्हणणार नाही. एक्झॅक्टली काय लिहायला पाहिजे आणि काय समजून द्यायला पाहिजे, हा जर अप्रोच जर का तुमच्यापर्यंत मला पोहोचवता आला तर समजायचं इंग्रजी व्याकरण सोपं झालं. बघा आता एक 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 वाक्याकडे आता मी येणार आहे. बघा पहिलं वाक्य विद्यार्थी मित्रांनो, पहिलं वाक्य वाचा. चला काय बोललो मी, गुल्लीवर्स अपॉस्ट्रॉफी आहे. क्लिअर? म्हणजे गुल्लीवर चाचीचे अपॉस्ट्रॉफी लागल्याच्या नंतर ट्रॅव्हल्स म्हणजे त्याने फिरला होता खूप साऱ्या ठिकाणी. तर इज आर ॲन इंटरेस्टिंग बुक, तर या सब्जेक्टच्या नुसार म्हणजे गुल्लीवर्स ट्रॅव्हल्स, तर यानुसार तुम्हाला इज येणार का आर येणार हे ठरवायचं आहे. पण आता तुमच्यापैकी बरेचसे लोक असतील ते म्हणजे सर ट्रॅव्हल्स आहे त्यामुळे प्लुरल सब्जेक्ट आहे सर. काय आहे? प्लुरल आहे सर सब्जेक्ट, त्यामुळे सर आर घ्या. बरोबर की नाही? बऱ्यापैकी म्हणतील. पण पुढे वाचा बरं, समोर वाक्य काय म्हणत आहे, इज ॲन इंटरेस्टिंग काय बुक. हे बुक्स म्हणत आहे का रे? नाही, एक बुक म्हणते. काय आहे? सिंग्युलर बुक आहे. म्हणजे हे जे गुल्लीवर्स ट्रॅव्हल्स आहे हे संपूर्ण हे पुस्तकाचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे काय आहे? एक पुस्तकाचं नाव आहे. काय आहे? पुस्तकाचं नाव. म्हणजे तुम्हाला याच्यातनं हे समजलं आहे की हे गुल्लीवर्स ट्रॅव्हल्स हे प्लुरल सब्जेक्ट नाही, एक पुस्तक आहे, ते पुस्तकाचं नाव आहे ते. क्लिअर झालं सर्वांना? म्हणजे त्याने जे भटकंती केली ती गुल्लीवर्सनं, तर त्याच्या ट्रॅव्हल्स जिकडे जिकडे त्याने ट्रॅव्हल्स केली. क्लिअर? खूप साऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी केली त्याने ट्रॅव्हल्स जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये. तर त्या पुस्तकाच्या बाबतीत बोलतं आहे हे, म्हणजे हे बुकच्या संबंधित. म्हणजे प्रश्न म्हणजे त्याला आपण म्हणूयात मुद्दा नंबर 1 की एखाद्या पुस्तकाचं नाव असं दिलेलं असेल की जे तुम्हाला प्लुरल वाटेल. म्हणजे मग आता तुम्हाला काय समजलं की सिंग्युलर सब्जेक्टमध्ये एखाद्या बुकचं नाव येऊ शकतं. क्लिअर? काय एखाद्या पुस्तकाचं नाव येऊ शकतं, ते आपल्याला सावधानतेनं आपण ते उत्तर द्यायचं आहे. मग इथं काय येणार आहे? गुल्लीवर्स ट्रॅव्हल्सच्या सोबत इज येणार विद्यार्थी मित्रांनो, कारण की हे आपला सिंग्युलर सब्जेक्ट आहे, हे पुस्तकाचं नाव आहे. मग सिंग्युलर काय पैकी? 2 पैकी इज आणि आर पैकी तर इज आहे. अच्छा, तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना मला हे सांगतो बरं एकदा, तुमचं तेवढं पण क्लिअर करून टाकतो. सिंग्युलर सब्जेक्ट कोणते असतात रे? लक्षात ठेवा. वर्ब सब्जेक्ट नाही, वर्ब कोणते असतात बघा, लक्षात ठेवा. मी वर्बला 2 भागात सध्या इथं डिवाईड करतो बघा. त्याच्यामध्ये एक असतात बघा, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, सिंग्युलरवाले. कोणते असतात? सिंग्युलरवाले. आणि एक असतात प्लुरलवाले. मुद्दा म्हणून सांगवलं आता माझं तसं. ठीक आहे, थोडं 1 मिनिट ऐका बघा. म्हणजे काय लोकांना हे पण माहीत नसतं आहे, तर त्यांचे रिव्हिजन परत व्हावं. क्लिअर? तर जे हे असणार विद्यार्थी मित्रांनो सिंग्युलरवाले, तर सिंग्युलरवाले कुठले असणार? एक असणार आहे डज,
त्यानंतर असणार विद्यार्थी मित्रांनो दुसरं जे असणार आहे ते असणार आहे हॅज, एक असणार आहे विद्यार्थी मित्रांनो इज, एक असणार आहे वाज, इज आणि वाज. हे वाज हे भूतकाळी आहे, हे वर्तमानकाळी आहे, हे पण वर्तमानकाळी आहे आणि हे पण वर्तमानकाळी आहे. आणि प्लुरलमध्ये कोणतं असणार आहे डचचं प्लुरल का जे असणार आहे रूप ते असणार आहे डू. त्याच्यानंतर हॅज जे आहे त्याचं प्लुरल असणार आहे हॅव वर्तमानकाळी. इजचं जे आहे प्लुरल असणार आहे आर, इजचं असणार आहे आर. आणि भूतकाळी जे रूप आहे वाज याचं असणार आहे वर, WERE वर. हे काय आहे डू, हॅव, आर आणि वर. हे ॲटलिस्ट 4 आणि इकडचे 4 हे तुमच्या लक्षात ठेवायला पाहिजे बघा की जे सिंग्युलर सब्जेक्टसोबत हे घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो. जर करता जर एक वचनी असेल तर बरं का लक्षात ठेवा, करता जर कसा असेल एक वचनी असेल तर हे वापरा विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. आणि जर करता जर अनेक वचनी असेल तर हे वापरायचे डू, हॅव, आर, वर. आणि हे अर्थात वाक्याच्या सेन्सनुसार वाक्याच्या गरजेनुसार घेतल्या जातील. पण 2 असे पण आहेत बघा छुपे रुस्तुम ज्याच्यामध्ये येतं बघा तुमचं लक्षात ठेवा डीड. त्यानंतर येतं विद्यार्थी मित्रांनो हॅड. याच्या बाबतीत मी बोलणार आहे तुम्हाला वेगळं क्लिअर, परंतु हे बऱ्यापैकी सब्जेक्टला चिटकतात हे लक्षात ठेवा. पण असो मुद्दा फक्त एवढं तरी लक्षात आलं का तुमच्या बरोबर. हे तुम्हाला सांगणं गरजेचं होतं म्हणून मुद्दा म्हणून मी मध्येच तुम्हाला हे सांगितलं आहे. मी येतो आता आपल्या वाक्याकडे. मी तुम्हाला बोललो की एखाद्या पुस्तकाचं नाव काय असू शकतं जरी तुम्हाला ते प्लुरल वाटत असेल पण ते पुस्तकाचं जर नाव असेल तर मग ते एक पुस्तक आहे अर्थात त्यासाठी सिंग्युलर सब्जेक्ट येईल. क्लिअर झालं सर्वांना. कुणाला काय डाऊट बोला, एकाला पण डाऊट नाही पाहिजे मला. आता नेक्स्ट वाक्याकडे येऊयात. आरबीएन नाईट्स. आता बऱ्याचशा लोकांना वाटेल की नाईट नाही सर नाईट्स आहे, नाईट्स अनेक रात्रा. क्लिअर. पण हे तुम्हाला माहिती पाहिजे होतं की हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो अ कलेक्शन ऑफ एन्शियंट टेल्स. म्हणजे ज्या जुन्या गोष्टी आहेत आरबीआयच्या बाबतीत समजलं, आरबीएन कंट्रीजच्या बाबतीतच्या तिकडच्या तर त्याचं कलेक्शन आहे. पण हे काय आहे आरबीएन नाईट्स हे पण एक बुकचंच नाव आहे आणि त्याचं एक कलेक्शन आहे. म्हणजे हे काय प्लुरल सब्जेक्ट नाही आहे समजलं. म्हणजे हा पण एक काय झाला इथे बुकच आहे, हा त्यांचं कलेक्शन आहे. कलेक्शन ऑफ एन्शियंट टेल्स, टेल्स म्हणजे स्टोरी. म्हणजे मग सब्जेक्ट तर आपलं काय झालं सिंग्युलर. म्हणजे बुक जे आहे एखादं नाव जर बुकचं आलं असेल आरबीएन गुलियट ट्रॅव्हल, आरबीएन नाईट्स अशा प्रकारचे प्रश्न किंवा अशा प्रकारचं सेमच नाव तुम्हाला उद्या परीक्षेमध्ये दिसलं तर काय आश्चर्य मानायचं नाही. क्लिअर. आपण बोलतो विद्यार्थी मित्रांनो सिंग्युलर सब्जेक्ट कसा डिफिकल्ट असू शकतो सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट या टॉपिकमध्ये. क्लिअर. 5 तुम्ही जर का वरवरचं शिकलं तर त्याच्यातनं प्रश्न बनणार नाही. तुम्हाला माझं काम आहे की जितकं ॲडव्हान्स शिकवता येईल बेसिकपासून ॲडव्हान्स तेवढं शिकवणं जे की एक्झामला जसं येतं त्या पद्धतीने. क्लिअर. नेक्स्ट जो आहे म्हणजे तुम्हाला समजलं मग याचं उत्तर काय येईल इज येईल. इज म्हणजे आरबीएन नाईट्स इज येईल कारण हे बुक आहे. इज अ कलेक्शन ऑफ एन्शियंट टेल्स असं येईल बघा. क्लिअर. चलो नेक्स्ट वाक्य विद्यार्थी मित्रांनो रोमिओ अँड ज्युलियट. आता बरेचसे तुमच्यापैकी असे काही लोक असतील की ज्यांनी अँडची आधी कॉन्सेप्ट शिकलेली आहे. त्यांना वाटेल की सर 2 अँडनं जर का इकडे एक नाऊन असेल आणि इकडे एक जर नाऊन असेल म्हणजे नाऊन 1 आणि नाऊन 2 म्हणजे रोमिओ अँड ज्युलियट अँडनं जोडलेले आहेत. म्हणजे जर असं असेल सर अँडनं जोडलेले असेल 2 नाऊन कंपाऊंड नाऊन म्हणणार सर आम्ही त्यांना आणि मग ते नाऊन सर ऑलवेज प्लुरल वर्ब घेतं. तर असं नाही. या टॉपिकमध्ये मी अँडनं जोडलेल्या कोणचे कशा पद्धतीने वाक्य किती फिरू शकतं याचा फक्त अंदाज देणार आहे आणि त्यावर डिटेलमध्ये पुढच्या सेशनमध्ये मी तुम्हाला त्याच्यावर वाक्य देणार आहे आणि खूप ॲडव्हान्स वाक्य देणार आहे पण एकदम सोप्या पद्धतीने मक्कन सांगणार आहे. पण त्यानंतर तुम्हाला अँडच्या बाबतीत जे वेगवेगळे रूल म्हणजे केले जातात हे एक रूल आहे तो एक रूल आहे फलाना आहे मग ते मुलं गोंधळून जातात. तर तसं न होता एकदम सोप्या पद्धतीने शिकवणार आहे मी. क्लिअर. मग रोमिओ अँड ज्युलियट काय आहे विद्यार्थी मित्रांनो बघा. इज अ रिटन बाय शेक्सपियर. काय म्हणते रिटन म्हणजे लिहिले गेलं आहे कुणाकडनं शेक्सपियरनं. म्हणजे याचा अर्थ काय की हे जो ड्रामा आहे विद्यार्थी मित्रांनो अर्थात हा जो ड्रामा आहे एकच आहे. हा म्हणजे सब्जेक्ट आपला एकच आहे. मग सब्जेक्ट काय कारण इथे चालेल ना तुम्हाला रिटन बाय शेक्सपियरनं लिहिलेला आहे आणि हा खूप प्रसिद्ध पण आहे. पण त्यामुळे हा सब्जेक्ट एकच आहे. जरी अँडनं जोडलेला होता ना तरी पण तुम्ही घाबरायला नव्हतं पाहिजे. तुम्ही त्या वाक्याचा सेन्स काय हे समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे रोमिओ आणि ज्युलियट काय आहे आणि अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे ॲटलिस्ट तुम्हाला मी जेवढे नावं दिलेत ना याच्यातनं तुम्हाला सेन्स डेव्हलप करायचा की अच्छा अशा प्रकारचे शब्द सर बनवले जातात का.
हे जर तुम्हाला कळलं तरी पण तुम्हाला सांगतोय तुम्ही बऱ्यापैकी एकदम एक्झामच्या जवळ जाऊन थांबले बघा, म्हणजे ॲडव्हान्स ज्याला म्हणतो ना आपण तिथे जाऊन थांबले. क्लिअर. मग आता रोमिओ अँड ज्युलिएट हा सब्जेक्ट सिंग्युलरच आहे का, कारण ते शेक्सपियर लिहिलेलं एक नाटक आहे. क्लिअर झालं. सिम्पल म्हणजे काय येईल मग, सब्जेक्ट सिंग्युलर असल्यामुळे रोमिओ अँड ज्युलिएट इज रिटन बाय शेक्सपियर. आणि ते कसं कळलं तुम्हाला, रिटन हे बघा हे शब्द तुम्हाला हिंट देऊ लागले की हे काय आहे. आता मी जर असं तुम्हाला रोमिओ अँड ज्युलिएट असं म्हणलं असतं आर फ्रेंड्स, मग ते झालं असतं. क्लिअर. परंतु इथे पुस्तक लिहिलेलं आहे, ते हे आहे नाटक लिहिलेलं आहे, संपलं. नेक्स्ट 4 नंबरच्या याच्याकडे येऊयात. युनायटेड नेशन्स. आता नेशन्स आहे हे लक्षात ठेवा, यस प्रति लागलेला आहे. अनेक आहे की नाही युनायटेड नेशन्स, आपण युनायटेड नेशन नाही म्हणायचं, युनायटेड नेशन म्हणजे अमेरिका असो, अमेरिकेला पण युनायटेड नेशन्स, कारण अनेक राज्यांचं मिळून बनलेली आहे अमेरिका. क्लिअर. म्हणजे युनायटेड नेशन्स, नेशन नाही नेशन्स. यस. मग आता बऱ्यापैकी लोकांना असं वाटेल की सर नेशन्स आहे म्हणजे अनेक नेशन्स आहेत, मग यासाठी तर सर मग काय घ्यायला पाहिजे, तर आर घ्यायला पाहिजे सर, प्लुरल सब्जेक्ट. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हे युनायटेड नेशन जे आहे ह्या एका देशाचं नाव आहे. काय आहे, एक देश आहे. म्हणजे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, कंट्रीचं नाव आहे. कंट्रीचं कशाचं नाव आहे, कंट्रीचं. मग हे कंट्रीचं नाव आहे, तुम्ही त्या नेशन्सकडे नका जाऊ. हे काय आहे, कंट्रीचं नाव. म्हणजे थोडक्यात तुम्हाला समजलं की सिंग्युलर सब्जेक्टमध्ये एखाद्या कंट्रीचं नाव पण असू शकतं. काय असू शकतं, एखाद्या कंट्रीचं नाव पण असू शकतं. चला 2 मुद्दे बनले बघा इथले इथं. एखाद्या बुकचं नाव असू शकतं किंवा एखाद्या कंट्रीचं नाव असू शकतं. पण लक्षात ठेवायसारखी गोष्ट ही होती की यसमुळे तुम्ही गोंधळता कामा नाही. इथपर्यंत क्लिअर. मग काय सब्जेक्ट येणार याच्यात, युनायटेड नेशन इज यायला पाहिजे, आर नाही यायला पाहिजे. अ ग्लोबल सेंटर ऑफ जिओ पॉलिटिक्स ऑफ द वर्ल्ड अशा प्रकारचं वाक्य बनेल. क्लिअर. सर्वांना क्लिअर. हे कशामुळे म्हणलं सांगा बरं, कारण की एखाद्या देशाचं नाव, एखाद्या पुस्तकाचं नाव जर असेल किंवा बुक किंवा कंट्री असेल तर तुम्हाला सब्जेक्ट सिंग्युलर येऊ शकतो, आणि अशा प्रकारचा एरर याला सिंग्युलर सब्जेक्टमधले मी ॲडव्हान्स वाक्य बोलेल. क्लिअर. आणि हे एकदा जर तुम्हाला सवय लागली तर तुम्ही इझिली अशा प्रकारचे उत्तरं देसाल. क्लिअर. बघा आता नेक्स्ट 5व्या नंबरचं वाक्य काय वाचा जरा बघा. युनायटेड नेशन्स इज आर सेंडिंग अ फायनान्शियल हेल्प टू अफगाणिस्तान. आता मी अफगाणिस्तान वगैरे नाही म्हणू शकत कारण ते प्रॉपर नाव नाही लावता येणार मला. पण इथे सब्जेक्ट काय, युनायटेड नेशन दिसत आहे तुम्हाला. मग आता तुमच्यापैकी बरेचसे लोक म्हणते सर युनायटेड नेशन आर सेंडिंग फायनान्शियल हेल्प, पण इथं नेमकं काय म्हणायचं आहे सर. UN माहिती आहे तुम्हाला, UN युनायटेड नेशन. त्या UNचा शॉर्ट फॉर्म माहिती आहे ना तुम्हाला, UN म्हणतो आपण त्याला, फुल फॉर्म काय, युनायटेड नेशन्स. मग त्याच्यामध्ये पण खूप सारे देश आहेत. मग त्यासाठी त्या नेशनसाठी काय घेऊ सर मी, म्हणजे युनायटेड नेशन काय आहे, एक संस्था आहे. काय आहे विद्यार्थी मित्रांनो, एक संस्था. समजलं. आणि जर एक संस्था असेल अर्थात तिचं प्लुरल नाव आलेलं आहे, पण ती काय आहे रे, संस्था आहे की नाही. मग संस्था तर एकच आहे ती संस्था. अरे समजायला का मला काय म्हणायचं, संस्था तर एकच आहे. पण जर एखादी संस्था असेल बघा, काय एखादं इन्स्टिट्यूट असेल विद्यार्थी मित्रांनो, किंवा एखादं ऑर्गनायझेशन असेल, तर तुम्हाला पटकन कळायला पाहिजे होतं की जर संस्था किंवा एखादं इन्स्टिट्यूशन जर असेल आणि त्याचं नाव जर प्लुरल दिसत असेल तरी पण त्यासोबत व्हर्ब सिंग्युलर घेतलं जातं. म्हणजे एखाद्या बुकचं नाव किंवा एखाद्या देशाचं नाव, म्हणजे उदाहरणासाठी देशाचं नाव तुम्हाला आणखी देतो बघा, मालदीव्ज माहिती आहे तुम्हाला. बघा मी मालदीवचं तुम्हाला एक उदाहरण देतो बघा. आता मी जर असं म्हणालो तुम्हाला मालदीव्ज, कुठे लिहू बघा, इथे लिहू, इथे लिहितो बघा. मी जर असं म्हणालो तुम्हाला मालदीव्स आहे बघा, माल दुसऱ्या पेननं घेतो बघा, तुम्हाला दिसेल त्या पद्धतीने बघा. त्यामुळे ह्या गोष्टी क्लिअर पाहिजे तुमच्या. बघा मालदीव्ज, याच्यामध्ये तुम्हाला समजलं विद्यार्थी मित्रांनो, इथे यस लावलं मी, यस. तसंच आहे फिलिपिन्स. क्लिअर. फिलिपिन्स, ह्या फिलिपिन्सला मी इथं यस लावलं विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. पण हे देशाचं नाव आहे की नाही, देशाचं नाव असलं मग आता हे मालदीव्ज असल्यामुळे तुम्ही आर घेणार का, मालदीव्ज आर म्हणणार का, किंवा मालदीव्ज वर म्हणणार का, नाही. कारण हे देशाचं नाव आहे. काय बोललो मी, कंट्रीचं नाव आहे. पण जर कंट्रीचं नाव असेल तर ते सिंग्युलर सब्जेक्ट म्हणून गणलं जाईल. एखाद्या संस्थेचं नाव असेल तर तेही सिंग्युलर म्हणून गणलं जाईल, आणि एखाद्या बुकचं नाव असेल तेही सिंग्युलर म्हणून कन्सिडर केलं जाईल. अशा प्रकारे युनायटेड नेशन्सच्या सोबत एक संस्था असल्यामुळे इज येईल विद्यार्थी मित्रांनो, आर येणार नाही. मग काय वाक्य होईल, युनायटेड नेशन्स इज सेंडिंग अ फायनान्शियल हेल्प टू अफगाणिस्तान. बस संपलं. अशा प्रकारे मी आत्ता तुम्हाला म्हणेल की आत्ता बरोबर तुम्ही डब्यात उतरलात बघा, आत्ताशिक बॉटलीमध्ये उतरलात तुम्ही.
समजलं? नाहीतर याच्या अगोदर तर तुम्हाला मस्त मजा आली, सर हे तर आम्हाला येतं आहे, सोपं आहे. पण तुम्हाला सरनं एकदम वेगळ्या पद्धतीने काय सांगितलं की 3 गोष्टी लक्षात ठेवा. नंबर 1, बुकचं एखादं नाव जे की प्लुरल असू शकतं, सावधान राहायचं, सब्जेक्ट सिंग्युलर येईल. एखाद्या देशाचं नाव यस जरी लागलं, युनायटेड नेशन, मालदीव्स, फिलिपिन्स, तरी पण वर्ब आपलं सिंग्युलरच येणार आहे. एखाद्या संस्थेचं नाव जसं की युनायटेड नेशन्स, तरी पण वर्ब मात्र सिंग्युलरच येईल. आणि यापुढे एकदम सोपी गोष्ट जी राहिली होती तर ती पण तुम्हाला आता इच आणि एव्हरीच्या पुढे पण सब्जेक्ट बनतो, पण ते रूलनं मग मी पुढे जाऊन शिकवणार तुम्हाला, त्यात काय काळजी करायची गरज नाही. लगेचच ते समजा आता शिकवावं असं काय नसतं बघा. क्लिअर? की माझ्या पद्धतीने मी तुम्हाला बरोबर ज्यावेळेस तो चेंडू सोडायचा त्यावेळेस बरोबर तुमच्याकडे सोडतो, त्यात तुम्ही अजिबात काळजी करायची गरज नाही. क्लिअर? इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे का? जर एकालाही डाऊट असेल तर लक्षात ठेवायचं आहे, हे आता त्या लोकांनी परत व्हिडिओ मागं घ्यायचा आहे आणि पाहायचा आहे. यापेक्षा सोपं काय सांगू मी तुम्हाला, कारण हे खूपच सोप्या पद्धतीचं सांगतो आहे मी तुम्हाला. क्लिअर? आता यामध्ये जे सर्वसामान्य जे काही लोकांच्या मनामध्ये असे पण काही डाऊट उरले असतील, सर जे अनकाउंटेबल नाऊन असतात तर त्यासोबत ते कोणचे पकडायचे आम्ही, जे मटेरियल नाऊन आहेत त्यांना कोणचं पकडायचं आहे. तर लक्षात ठेवा, जर तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. लक्षात ठेवा, एक तर आहे अनकाउंटेबल नाऊन. काय असतं भाग तुमचा अनकाउंटेबल नाऊनचा? क्लिअर? अनकाउंटेबल नाऊन म्हणजे त्याला UN म्हणतो मी, फक्त अनकाउंटेबल नाऊन. यू म्हणजे अनकाउंटेबल आणि N म्हणजे अनकाउंटेबल नाऊन. तर ते पण सिंग्युलर समजले जातात, कन्सिडर केले जातात. जसं की त्याच्यामध्ये मटेरियल नाऊन आहे, त्याच्यामध्ये ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहेत. म्हणजे समजा ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, मग ऑनेस्टी इज म्हणलो ना मी, ऑनेस्टी काय आहे? ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. सर्वांना समजलं तुम्हाला? ऑनेस्टी काय आहे? ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. मग त्यासोबत आर नाही येणार कारण ते अनकाउंटेबल नाऊन आहे. हे तुम्हाला ऑब्वियसली एकदम बेसिक आहे, मी नाऊनमध्ये ते शिकवलेलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला त्यावरचे वाक्य घेतले नाही. जिथे ॲक्च्युअल ज्याला म्हणतो आपण की प्युअर हार्ट आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटमधलं, सिंग्युलर सब्जेक्ट कसे बनतात आणि ॲडव्हान्स वाक्य कसे बनतात, तर त्याचं उदाहरण तुम्हाला इथे दिलेलं आहे. सर्व वाक्य एकदा तुम्ही लिहून घेऊ शकता. चला पटापट घ्या लिहून. संपूर्ण वाक्य तुम्ही लिहून घेऊ शकता. फास्ट. फिलिपिन्स. पटपट लिहून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण वाक्य लिहून घ्यायचे. झाले सर्व लिहून? चला जातो आहे आता नेक्स्टकडे. आता जास्त वेळ थांबणार नाही, तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा अर्थात आणि वाक्य लिहून घ्यायचे आहेत. चलो, अब तक हमने ये समझ लिया कि सिंगुलर सब्जेक्ट को कैसे पहचानेंगे, कैसे एडवांस सेंटेंस को अपन डिटेक्ट कर सकेंगे. ठीक है, तो किसको कोई डाउट है क्या? अभी कोई एतराज़ है क्या भाई? बोलो, जल्दी से बोलो. चलो. कुणाला काही डाऊट होता का? आत्तापर्यंत मी जेवढं शिकवलं आहे यावर कुणाला पण काहीही डाऊट मला पाहिजे नाही. क्लिअर झालं सर्वांना? मग आता मी काय करणार आहे तुम्हाला की अँड नावाची एक कॉन्सेप्ट आहे आणि सुंदर कॉन्सेप्ट आहे, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. पण जर मी असं रूल नंबर 1, रूल नंबर 2, 3, 4 असं लिहित गेलो तर लक्षात ठेवा, असे 20-25 रूल तयार करू का मी त्याचे? अजिबात नाही. मग काय करतो, तुम्हाला एकदम झटक्यात तिकडं कळायला पाहिजे अशा पद्धतीने सांगतो आणि एक वेगळा अप्रोचनं ते शिकवतो. मग आता बघा, मी थोडक्यात तुम्हाला एक आयडिया देतो बरं का, जास्त त्याच्याबद्दल आता अर्थात इथे लिहित नाही, परंतु समोर कारण अँडबद्दलचे वाक्य मी सांगितलं तुम्हाला, मी नेक्स्ट सेशनमध्ये घेणार कारण या सेशनला जास्त मोठं करायचं नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, अँड हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे, जे की 2 सब्जेक्टला जोडण्याचं काम करू शकतो. ज्याला जर 2 सब्जेक्ट जर जोडले तर मग त्याला म्हणायचं कंपाऊंड नाऊन. कंपाऊंड नाऊन म्हणजे 2, 1 पेक्षा अधिक. क्लिअर झालं सर्वांना? बघा, तर अँडने विद्यार्थी मित्रांनो इकडे जे आहे एक नाऊन जोडल्या जाऊ शकतं, म्हणजे इथे एक नाऊन. क्लिअर? आणि इकडे एक नाऊन. म्हणजे किती नाऊन झाले सांगा मग आता? 2 नाऊन झाले. किती झाले रे? 2 नाऊन.
आणि आपल्याला जे आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात हे ठेवायचं आहे की ज्यावेळेस वाक्यामध्ये जर ॲनने 2 नाऊन जर जोडल्या जात असतील तर आपल्याला वर्ब जे आहे ते कोणचं घ्यायचं आहे, प्लुरल वर्ब घ्यायचं आहे. कोणचं, प्लुरल. बघा, प्लुरल वर्ब घ्यायचं आहे. सर्वांना क्लिअर? काय कोणाला डाऊट बोला. कोणचं वर्ब घेतला आहे मी इथे, प्लुरल वर्ब. पण हे कधी घेतलं मी विद्यार्थी मित्रांनो, फक्त हे लक्षात ठेवायचं होतं तुम्हाला की ज्यावेळेस नाऊन 1 असं म्हणूयात आपण आणि याला नाऊन 2 म्हणजे 2 नाऊन जर काय ॲडनं जोडले असतील तर आपण वर्ब जे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे प्लुरल. चलो बोलो, यहाँ तक किसको डाऊट? तुम्हा लोकांना यापेक्षा सोपा किंवा यापेक्षा एकदम सुटसुटीत शिकवणारा व्यक्ती मिळणार नाही. क्लिअर? म्हणजे आत्मविश्वासानं नाही, खूपच कॉन्फिडन्सनं सांगत नाही, पण तुम्ही स्वतःच विचारा की यापेक्षा सोपं काय शिकवायचं तुम्हाला आता. बघा, क्लिअर? मग आता समजलं तुम्हाला की जर का 2 नाऊन जर ॲनने जोडले असतील तर वर्ब काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, प्लुरल येणार आहे. पण एवढ्याहून गाडा थांबतो का आपला? नाही. जर मी असं म्हणालो की 2 प्रोनाऊन जर जोडले असतील तर मग काय घ्यायला पाहिजे सर आम्ही? इकडे एक प्रोनाऊन आहे. क्लिअर? इकडे एक प्रोनाऊन आहे, इकडे पण एक प्रोनाऊन आहे आणि इकडे पण एक प्रोनाऊन आहे. आणि अशा प्रकारचे म्हणजे प्रोनाऊन 1 आणि प्रोनाऊन 2 असे जर ॲननं जोडले असतील तर सर त्यावेळेस काय घ्यायचं आहे? तर त्यावेळेस पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वर्ब हे प्लुरलच घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे? वर्ब हे प्लुरलच घ्यायचं आहे. म्हणजे चाहे नाऊन असो किंवा प्रोनाऊन असो, जर ॲननं जोडले असतील तर त्यावेळेस आपल्याला वर्ब जे घ्यायचं आहे ते म्हणजे प्लुरल घ्यायचं आहे. इथपर्यंत कुणालाच डाऊट पाहिजे नाही. सर्वांना क्लिअर? सर्वांना क्लिअर? चला आता बघूयात आपण की याच पद्धतीला थोडं मी आता वेगळ्या पद्धतीने सांगतो. मी जर असं याच्यामध्ये थोडा जर ट्विस्ट आणून दिला तुम्हाला, थोडा, जास्त नाही ट्विस्ट आणून, ठीक आहे? त्यामुळे काय काळजी करू नका तुम्ही. मी जर असं तुम्हाला म्हणालो विद्यार्थी मित्रांनो, मी जर म्हणालो तुम्हाला की ॲनने जर का मी इकडे एक नाऊन आहे आणि त्या नाऊनच्या अगोदर मी जर आर्टिकल ए वापरलं, एच्या ऐवजी आपण काय करूयात, द आर्टिकल घेऊयात. द आर्टिकल घेतलं आणि इकडे पण एक नाऊन घेतलं आपण, परत इकडे पण एक आर्टिकल आपण नाऊन घेतलेलं आहे आणि जोडलेत कशाने? ॲननी. म्हणजे इकडे एक नाऊन आणि इकडे एक नाऊन आणि आर्टिकल काय घेतलं आपण त्याच्यापुढे पहिल्या इकडच्या नाऊनच्या अगोदर घेतलेलं आहे काय, तर द आर्टिकल. तर मग वर्ब कोणचं घ्यायला पाहिजे? तर लक्षात ठेवा, द न जे आहे इकडे जर द आलं विद्यार्थी मित्रांनो, कारण मग हे दोन्ही सब्जेक्ट एक पकडले जातील. समजलं? कारण हे एकासाठीच वापरलं जाईल. म्हणजेच मग इकडे जे वर्ब येईल मग सिंग्युलर येईल. बघा, असं जर असेल तर. पण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जर द आर्टिकल इथे बी असेल आणि द आर्टिकल इथे बी जर असेल म्हणजे या नाऊनच्या पुढे बी, बघा तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, बघा समजलंच पाहिजे तुम्हाला, एकाही विद्यार्थ्याला बॉन्सर गेलं नाही पाहिजे. बघा हे समजलं? बघा मी काय बोलतो आहे, जर इथे जर द आर्टिकल घेतलं मी आणि इथे पण जर द आर्टिकल टाकलं तर मग काय येईल? मग वर्ब सिंग्युलर येईल. बघा समजलं? आणि जर मी फक्त तुम्हाला जर असं बोललो की फक्त मी इथेच याच नाऊनच्या पुढे जर द आर्टिकल घेतलं आणि या पुढे जर नाही घेतलं तरीही प्लुरल येईल. बघा लक्षात ठेवा, मग प्लुरल येईल. आणि सिंग्युलर कधी येईल? ज्यावेळेस इकडचं जे आहे इकडे पण द आणि इकडे पण द असेल तर वर्ब तुमचं प्लुरल येईल. बघा सॉरी, तिथे मी तुम्हाला चुकून काय लिहिलेलं आहे ते म्हणजे हे लिहिलं होतं, बघा सिंग्युलर लिहिलं होतं. सिंग्युलर नाही, या नाऊनच्या पुढे पण द आणि या नाऊनच्या पुढे पण द असेल तर प्लुरल. क्लिअर? आणि लक्षात ठेवा, जर एकाच नाऊनच्या पुढे असेल तर मग म्हणजे समजा इकडे नाही आहे, फक्त इकडेच आहे, तिकडे नाही आहे, इकडे आहे, इकडे नाही, आता लक्षात ठेवा, तर पण मात्र प्लुरलच येईल. बघा प्लुरल. का बरं असं झालं असं सांगा? कारण हे सेपरेट झालं आणि हे सेपरेट झालं नाही. पण जर मी इकडच्याला जर लावलं तर मग आणि इकडच्याला नाही लावलं तर मग ते सिंग्युलर होईल. अच्छा, तुम्हाला काय करतो मी, थोडंसं जरा याच्यासाठी एक चार्ट ओपन करतो. बघा थोडं थांबा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल समजायला, जरा व्यवस्थितरित्या तुम्हाला समजेल ते. क्लिअर? थोडं थांबा. बघा तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे ना तुमची त्याची, थोडं थांबा मग. बघा
मी आत्तापर्यंत तुम्हाला काय सांगितलं, सिंग्युलर असेल तर सिंग्युलर सब्जेक्ट घ्यायचं आहे. जसं की बघा ही आहे, त्यामुळे इथं राईट्स घेतलेला आहे. खालच्या वाक्यामध्ये ही आहे, इथं राईट घेतलेलं आहे, म्हणजे हे वाक्य चूक, हे वाक्य बरोबर आहे. सी आहे, ह्याच्यासमोर सिंग्युलर वर्ब आहे, हे वाक्य पण बरोबर आहे. त्यानंतर बघा मी सांगितलं की ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन अनकाउंटेबल नाऊन असेल तर तुम्हाला मी सांगितलं आहे की ऑनेस्टी इज अ बेस्ट पॉलिसी, मग त्यासोबत इज घ्यायचं आहे, आर घ्यायचं नाही. हे पण वाक्य तुम्हाला समजलं आहे. त्यानंतर प्लुरल असेल तर मी सांगितलं तुम्हाला माय मदर, आता इथं बघा माय मदर वगैरे आहे ना, माय मदर प्ले, इथं प्ले येईल, प्लेज येणार नाही. क्लिअर. खालच्यामध्ये काय दे सब्जेक्ट प्लुरल आहे, त्यामुळे काय येणार आहे, आर येणार आहे. हे दोन्ही पण वाक्य समजले. आलो बघा मुख्य मुद्द्यापाशी. जे मी तुम्हाला आत्ता दाखवू लागलो विद्यार्थी मित्रांनो, जे मी आत्ता तुम्हाला दाखवू लागलो की एक्झॅक्टली अँडने जोडल्याच्या नंतर काय काय जे आहे सिच्युएशन आपल्यासमोर उभ्या राहू शकतात आणि सर्व पॉसिबल सिच्युएशन. तुम्ही असं उद्या परत नको म्हणाला सर हे शिकवलंच नाही तुम्ही, हे तर झालंच नाही सर, पण मी त्यामुळेच सांगतो माझी शिकवण्याची पद्धत जरा थोडी विद्यार्थी मित्रांनो टफ आहे. टफ म्हणल्यापेक्षा टफ नाही म्हणता येणार, त्याला सोपी आहे, परंतु मी सोप्यापासूनच मग ॲडव्हान्सकडे जातो, पण तुम्हाला कळणार पण नाही. आता इथे संपूर्ण त्याची कुंडली अँड किती वेगवेगळे सिच्युएशन बनू शकतात संपूर्ण मांडलेले आहेत. आणि अर्थात यावर मी समोर वाक्य जे घेणार आहे ते नेक्स्ट सेशनमध्ये घेणार आहे. पण एक्झॅक्टली मी या सेशनमध्ये तुम्हाला समजून देतो की अँडनं कशा कशा वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य बनू शकतात. म्हणजे मी वाक्य नाही घेणार तुम्हाला, पण एक सिच्युएशन तुमच्या ओव्हरऑल तुम्हाला याचं इंट्रोडक्शन करून देतो अँडचं, आणि मग नंतर आपण पुढच्या सेशनमध्ये याच्यावर वाक्य घेऊयात. पण आता बघा अँडनं जे आहे विद्यार्थी मित्रांनो, जर एक नाऊन किंवा एक प्रोनाऊन म्हणजे नाऊन वन किंवा एक नाऊन किंवा एक प्रोनाऊन म्हणजे नाऊन टू, क्लिअर, जर असे जोडले असतील कशाने अँडनी, तर लक्षात ठेवायचं आहे त्यावेळेस वर्ब कसं येणार रे. मी इथं लिहित चालतो बघा. आता इकडे एक नाऊन आहे आणि इकडे एक नाऊन आहे, बरोबर, किंवा इकडे एक प्रोनाऊन आहे, इकडे एक प्रोनाऊन आहे. जर दोन जोडले असतील तर त्यावेळेस येईल विद्यार्थी मित्रांनो प्लुरल वर्ब. काय होईल, प्लुरल वर्ब येईल बघा, प्लुरल वर्ब. सर्वांना क्लिअर. नेक्स्ट बघा, म्हणजे जसं की बघा आय आणि यू आहे, दोन प्रोनाऊन आहेत, कशाने जोडलेत, अँडनं जोडलेले आहेत. मग वर्ब काय यायला पाहिजे, आर यायला पाहिजे. म्हणजे आय अँड यू है ना इज गुल्टी. आता ही गुल्टी का आलं, कारण की हे प्रोनाऊनची केस आहे की 123च्या नुसार आलेली बघा, म्हणजे फर्स्ट पर्सन पहिल्यांदा आणि सेकंड पर्सन दुसऱ्यांदा. क्लिअर झालं सर्वांना. मी ते प्रोनाऊनमध्ये शिकवलं आहे तुम्हाला. मोनिका अँड राधिका दोन सब्जेक्ट्स आहेत, बरोबर, अँडनं जोडलेले आहेत. मग वर्ब काय यायला पाहिजे, प्लुरल. आर गुड फ्रेंड्स यायला पाहिजे, फ्रेंड नाही फ्रेंड्स, वाक्य बरोबर होईल. सर्वांना क्लिअर. खालच्या याच्याकडे या. आता हे अँडनं जोडलेले आहेत, परंतु इकडे एक नाऊन आहे आणि इकडे पण एक नाऊन आहे, परंतु या नाऊनच्या अगोदर द आर्टिकल वापरलेला आहे. आणि मी सांगितलं तुम्हाला की आता मी इथं तुम्हाला फक्त सुटसुटीत देतो आहे, आता एकदम मक्कन करीत आहे. तीच कॉन्सेप्ट पण एकदम मक्कन करीत आहे. बघा इकडच्या नाऊनच्या सोबत जर द आला असेल आणि इकडे नाही आलेलं बघा, मात्र इकडे आलं आहे का द, नाही आलेलं. म्हणजे समोरच्या नाऊनच्या अँडच्या इकडच्या नाऊनच्या अगोदर जर द आला असेल तर मग ते सिंग्युलर होईल विद्यार्थी मित्रांनो. काय सिंग्युलर वर्ब येईल बघा, लक्षात ठेवा. म्हणजे वाज आणि वरपैकी वर येईल, आणि सॉरी वाज आणि वरपैकी वाज येईल, इज आणि आरपैकी इज येईल, हॅव आणि हॅजपैकी हॅज येईल, अशा पद्धतीने. का, कारण की द आर्टिकल इकडे आलेलं आहे, त्यामुळे त्याचा अर्थ एकच होईल. मग हे दोन्ही म्हणजे जे वाक्य असेल तर ते एकच सब्जेक्टसाठी बनलेलं असेल. क्लिअर. म्हणजे हे दोन वेगवेगळे सब्जेक्ट नाहीत होणार मग द जर इकडे असेल तर. पण बघा जर अँडनं जोडलेले असेल दोन नाऊन, बघा आता संपूर्ण सिच्युएशन मांडतो, त्यानंतर मग वाक्य होणार आहेत. आणि सोपं आहे, फक्त तुम्हाला लॉजिक समजून घ्यायचं आहे. जर इकडे द आला असेल तर ते एक वाक्यासाठीच असेल, आणि दोन्हीकडे असेल तर नाहीतर द लावल्याच्या नंतर सेपरेट होतो ना सब्जेक्ट, बरोबर की नाही. मग दोन सब्जेक्ट होतील, मग आर्टिकल कुठलं पण लावा, द लावा किंवा ये लावा, काही फरक पडत नाही. पण ते मग सेपरेट होतील. पण एकच जर लावलं आणि पहिल्यांदा लावलं तर मग त्याचा एक अर्थ होईल ना विद्यार्थी मित्रांनो. पण एका नाऊनच्या पुढे नाही लावलं आणि त्याच्यानंतरच्या नाऊनच्या पुढे लावताय तुम्ही, मग तर त्याचा प्लुरल होईल ना. कॉमन सेन्स लावा ना तुम्ही, समजलं का. बघा आता इथे बघा आर्टिकल सॉरी ये आहे, येने तुम्हाला इकडचं नाऊन जोडलं आहे आणि इकडचं नाऊन आहे, पण या नाऊनच्या अगोदर द आलेला आहे आणि या नाऊनच्या अगोदर पण द आलेला आहे. म्हणजे मग द आर्टिकलचा अर्थ काय होतो की स्पेसिफिक केलं त्यांनी, हे एक नाऊन आणि इकडचं पण एक नाऊन स्पेसिफिक केलं, म्हणजे दोन नाऊन झाले. मग अर्थात वर्ब काय येणार रे, मग साधं सिंपल आहे ना, प्लुरलच येणार की नाही, प्लुरल वर्ब येणार आहे. सोपा आहे एकदम, प्लुरल वर्ब. त्यानंतर बघा मी देतो तुम्हाला PDF काही काळजी करू नका, पण समजून तर घ्या, कॉमन सेन्स आहे याच्यामध्ये, काही रॉकेट सायन्स नाही. बघा आता इथं ए आर्टिकल आलेलं आहे, एखाद्या नाऊनच्या पुढे ए पण आर्टिकल येऊ शकतं, पण इकडं आलं का रे, नाही आलं, म्हणजे याचा अर्थ इकडे येऊ दे एक आर्टिकल आलं चालेल, तरी पण मग हे काय होणार, सिंग्युलरच होणार. मग का झालं असं सांगा बरं आता, कारण की
या हे जे नाऊन आहे हे आणि हे नाऊन सेमच आहे, मग एकाच व्यक्तीसाठी असणार किंवा एकाच गोष्टीसाठी वापरले असणार जरी यांना जोडले असतील तर. पण खालच्या वाक्याकडे या, खालच्यामध्ये काय बोलतं बघा, इथे पण हे आर्टिकल वापरलं आहे आणि इथे पण हे आर्टिकल वापरलेलं आहे आणि अँडनं दोन जोडलेले नाऊन आहेत. पण जर दोन आर्टिकल जर का प्रत्येक सेपरेट नाऊनच्या समोर येत असतील तर मग ते प्लुरल होणार ना, कॉमन सेन्स. आणि आर्टिकल हा टॉपिक एकदम मक्कन शिकवणार आहे, अजिबात काळजी करायची नाही, एक्सपर्ट बनणार तुम्ही आर्टिकलचे, कारण मी खूप डिटेलमध्ये आणि ॲडव्हान्स शिकवतो. क्लिअर, बेसिकपासून तर शिकवतोच पण एकदम मक्कन तुम्हाला समजलंच पाहिजे बघा. क्लिअर. मग आता बघा इथे पण हे आर्टिकल आलं आणि इथे पण हे आर्टिकल आलं म्हणजे दोन सेपरेट नाऊन झाले आहे, मग त्यामुळे काय येईल, प्लुरल वर्ब येईल, प्लुरल वर्ब येईल. सर्वांना क्लिअर. आता फक्त सिंग्युलर प्लुरल एवढंच लिहित चाललो आहे मी. त्यानंतर अँडनं बघा, अँडनं विद्यार्थी मित्रांनो इकडे एक नाऊन जोडलेला आहे पण यासोबत काय आर्टिकल नाही आणि इकडे पण एक नाऊन जोडलेला आहे पण यासोबत तुम्हाला याच्या अगोदर पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह टाकलेलं आहे बघा, याच्या अगोदर पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह टाकलेलं आहे. मग काय होईल सांगा बरं, सांगा. जर इकडे जर असेल आणि इकडे जर का अशा प्रकारचं जर पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह असेल तर खाली काय, आणि खालच्यामध्ये पण बघा. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला दोन केसेस बनू शकतात. जर फॅमिली रिलेशन असेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला प्लुरल येईल बघा, आणि जर तसं नसेल तर मग सिंग्युलर येईल. मग त्याबद्दल मी म्हणतो आहे या लाईनबद्दल बोलण्यापेक्षा मी याची उदाहरणं तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या देतो, कारण इथं तुम्हाला एक्सेप्शनचा रूल पण थोडासा फॉलो होऊ शकतो, त्यामुळे मी त्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये बोलतो एवढ्याबद्दल. क्लिअर. नेक्स्ट, इकडे एक नाऊन आहे अँडनं जोडलेलं आणि इकडे पण एक नाऊन आहे पण हे पेअर नाऊन आहे. आता पेअर नाऊन म्हणजे काय सांगा सर, तुम्ही म्हणाल पेअर नाऊन म्हणजे बघा द हॉर्स अँड कॅरेज म्हणजे घोडा आणि घोडागाडी, बरोबर. पण हे पेअर नाऊन आहे म्हणजे एक दुसऱ्याची एकच गोष्ट आहे, ती वेगळी नाही आहे ती. अहो घोडागाडी म्हणजे जेपर्यंत आपण त्या घोडागाडीला घोडा लावित बघा ना, घोडागाडी समजलं का नाही, म्हणजे ते शब्दच तसा यायला तोंडात ना, समजलं. म्हणजे बघा की नुसती गाडी चालणार का, नाही. नुसता घोडा पळायला चालेल का, नाही. दोघं एकच आहेत, ते एकच गोष्ट आहे ती, त्यामुळे त्याला पेअर नाऊन म्हणायचं. आणि असे पेअर नाऊन खूप आहेत, म्हणजे राईस आणि करी, समजलं. ब्रेड अँड बटर, ब्रेड अँड मिल्क, हॅमर अँड सिकल, समजलं. ऑनर अँड ग्लोरी, क्लिअर. पीस अँड प्रॉस्पेरिटी, हे विद्यार्थी मित्रांनो पेअर्स नाऊन आहेत. आणि हे पण कसे लक्षात ठेवायचे ते पण मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये शिकवणार आहे. अजिबात काळजी करू नका वगैरे, कुठल्याही प्रकारची तुम्ही चिंता करायची गरज नाही. पण तुम्हाला हे समजायला का काय की जर पेअर नाऊन असतील, पेअर नाऊन, तर तिथे मात्र विद्यार्थी मित्रांनो एक्सेप्शनचा रूल फॉलो होतो, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि पेअर नाऊन्सवर जर पकड असली तर मी लिहून देतो, तुमचा या टॉपिकबद्दलचा नक्कीच कॉन्फिडन्स वाढणार आहे. म्हणजे अँडनं दोन जरी नाऊन जोडले असतील, इकडे एक इकडे एक, आर्टिकल वगैरे काय नाही त्यांच्यासोबत, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह काय नाही, पण पेअर नाऊन्स असतील ती. आणि पेअर नाऊन्स कोणते कोणते असतात संपूर्ण नावं मी व्हिज्युलायझेशनच्याद्वारे शिकवणार आहे. त्यानंतर कोणाला डाऊट नाही आला पाहिजे, हे लक्षात ठेवा. यक्काला पण डाऊट नाही आला पाहिजे. क्लिअर, सर्वांना कळलेच पाहिजे. मग पेअर नाऊनच्या पुढे जे आहे विद्यार्थी मित्रांनो सिंग्युलर वर्ब येत असतं बघा. पण पेअर नाऊन्स कोणते आहेत ते मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये शिकवणार आहे आणि यावरचे वाक्य पण देणार आहे. नेक्स्टकडे जाऊयात बघा. हे मुद्दा म्हणून तुम्हाला एक दोन वाक्य घेतले आहे, त्यामुळे काळजी करू नका. याच्यावर डिटेल वाक्य घेतो, अजिबात काळजी करू नका, ठीक आहे. शॉर्टकट मारितच नाही मी. बघा आता अँडने जर इकडे एक नाऊन जुटला असेल आणि इकडे एक नाऊन जुटला असेल आणि ते नॉन पेअर असेल, जसं की वरचं आहे बघा, इकडे एक नाऊन इकडे एक नाऊन, म्हणजे नॉन पेअरच्या बाबतीतच बोललो आहे, मग त्याला प्लुरल वर्ब येणार आहे. कोणचं वर्ब येणार आहे त्याला, प्लुरल वर्ब येणार आहे. सर्वांना समजलं. जर अँडने दोन नाऊन जुडले असतील म्हणजे अँडने इकडचं एक नाऊन आहे, इकडचं एक नाऊन आहे, नॉन पेअर आहे. नॉन पेअर आहे म्हणजे कंपाऊंड नाऊन आहे, मग ते पेअर असेल तर सिंग्युलर, नसेल तर मग काय आहे तुमचं प्लुरल घेणं लागणार, म्हणजे हे मग प्लुरल येईल. पण पेअर नाऊन सिंग्युलर येतात, मग ते पेअर नाऊनमुळे तुम्हाला गोंधळ उडतो बघा. म्हणजे पेअर नाऊन एक्झॅक्टली कोणचे असतात हे जर मी तुम्हाला शिकवलं, याची जर ट्रिक दिली, याचं जर व्हिज्युलायझेशन शिकवलं, पास संपलं काम. मग तुमची पकड आली बघा या टॉपिकवर. क्लिअर. दुसरा एक मुद्दा बनतो अँडचाच. अँडनं लक्षात ठेवा. तुम्ही मला सर एवढं कसं लक्षात ठेवायचं, एक कॉमन सेन्स सांगितलं आहे. एखादं जर का नाऊन असेल त्याच्या अगोदर जर विद्यार्थी मित्रांनो मी जर का आर्टिकल ठेवलं, त्याचा अर्थ ते एक सेपरेट नाऊन झालं. परंतु त्याच्यानंतर अँडनं इकडे एक नाऊन जोडलं आहे आणि त्याच्या अगोदर कुठलंच काहीच आर्टिकल नाही आहे, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह नाही, मग ते कसं होणार, समजलं. आणि जर ज्यावेळेस मी दोन नाऊनच्या सोबत सेपरेट आर्टिकल ठेवणार, म्हणजे चाहे ते ए असो, एन असो, द असो, कोणचं पण असो, सेपरेट ठेवलं तर मग दोन सब्जेक्ट होणार की नाही विद्यार्थी मित्रांनो. कारण आर्टिकल काय करतं आपल्याला तुम्हाला माहीत आहे, आर्टिकल त्या गोष्टीला जे आहे इंडिकेट करण्याचं काम करतं, बरोबर. पण त्यामुळे जे आहे तुम्हाला कॉमन सेन्सचा भागाने क्वालिफाय करतं त्या नाऊनला, म्हणजे दोन नाऊन वेगवेगळे दाखवत आहे. तर ते जर तुम्हाला समजत गेलं तर तुम्हाला याच्यातनं स्पीडनं पटपट उत्तरं देता येतील. क्लिअर. मग आता बघा मी काय बोललो तुम्हाला, आता नाऊन इकडे पण एक आहे, इकडे पण एक आहे, परंतु लक्षात ठेवा या नाऊनच्या अगोदर जर इकडे इच आलं असेल
आणि इकडच्या नाऊनच्या सोबत काहीच नसून आले तरी नाऊन तुमचं हे येणार आहे, सिंग्युलर येणार. कारण इच आणि एव्हरी आणि जर अँडनं जोडलेले जर का नाऊन असतील त्या वाक्यामध्ये इच आणि एव्हरी कुठे जर शब्द दिसला तर साधं सिंपल आहे, जास्त डोकं लावायचं नाही, सिंग्युलर नाऊन घ्यायचं आहे, सिंग्युलर वर्ब घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे? सिंग्युलर. मग कशाला एवढं रॉकेट सायन्स पाठ करीत बसायचं की इच आलं इकडं, इकडं इच आलं तर काय घ्यायचं, इकडे एव्हरी आल्याच्या नंतर इकडं काय घ्यायचं, काहीच डोकं लावायचं नाही, साधं सिंपल आहे. जर अँडने दोन जर नाऊन किंवा दोनपेक्षा कितीही नाऊन जोडलेले असतील आणि त्या वाक्यामध्ये इच आणि एव्हरी यापैकी कोणचा पण शब्द कुठे जरी दिसला त्या वाक्यामध्ये तर साधं सिंपल आहे, त्यावेळेस वर्ब घ्यायचा आहे सिंग्युलर, जास्त डोकं लावायचं अजिबात नाही, रूल वगैरे पाठ करायचा नाही त्याचा. क्लिअर? जसं की बघा आता इथे काय दिलं, एव्हरी टीचर. आता टीचरच्या अगोदर काय लावलेलं आहे? एव्हरी लावलेला आहे, पुढी कॉमा, पॅरेंट्स, त्याच्यानंतर अँड, स्टुडंट्स. आता तुम्हाला माहीत आहे एव्हरी आलं का नाही या वाक्यामध्ये, बस सिंग्युलर वर्ब घ्यायचं होतं. मग काय घ्यायला पाहिजे? इच आर प्रेझेंट, संपलं वाक्य. खालच्या वाक्यामध्ये काय होतं? एव्हरी बॉय. आता या वाक्यामध्ये एव्हरी आलेलं आहे, कोणचं वर्ब घ्यायला पाहिजे होतं? सिंग्युलर. वाज आणि वर्बपैकी कोणचं सिंग्युलर आहे? वाज आहे. झालं, संपलं. कितीही लागू द्या ना त्यांना, कितीही वर्ब टाकू द्या, कितीही ट्रॅप टाकू द्या, एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये काही वाक्य घेतलेले आहेत जे की सिंग्युलर कोणत्या गोष्टीला तुम्ही जे आहे वर्ब घ्यायला पाहिजे. मग त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की बुकच्या समोर, एखाद्या इन्स्टिट्यूशनच्या समोर, एखाद्या देशाच्या नावाच्या समोर जरी ते प्लुरल वाटत असेल तिथे सिंग्युलर सब्जेक्ट घ्यायचा, वर्ब घ्यायचा आहे. त्यानंतर मी तुम्हाला बोललो आहे की अँडनं कसे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे कितीही वेगळे त्यांना बनवू द्या, कितीही काही करू द्या आणि कितीही डिफिकल्ट करू द्या, तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हेच सांगितलं आहे की अँडनं जोडलेले जे दोन नाऊन असतील, इकडचं एक नाऊन आणि इकडचं एक नाऊन, जर या नाऊनच्या पुढे जर मी इकडे जर आर्टिकल लावलं विद्यार्थी मित्रांनो तर ते एकच गणलं जाईल. क्लिअर? जरी दोन नोट जोडले असतील तर क्लिअर एकच गणल्या जाईल. पण लक्षात ठेवा मी दोघांपुढे पण सेपरेट लावतो आहे, म्हणजेच काय व्हायलं की दोन नाऊन होतील. मग क्लिअर? मग आता या एच्या ऐवजी उदाहरणासाठी सांगतो आहे, आता एच्या ऐवजी मी जर इथं द लावलं पण इकडे लावलं आहे का मी? नाही लावलेलं, म्हणजे मग हे एकच गणल्या जाईल. पण जर मी द इथे पण लावलं तर मग दोन झाले की नाही विद्यार्थी मित्रांनो, मग प्लुरल येणार. बरोबर? पण जर तुम्ही असं म्हणाल की सर फक्त इथेच जर लावलं होतं ते काय भानगड होती, इथेच जर नाऊन लावलं तर हे तर एक झालंच मग आपलं, मग इकडचं एक होईल ना. मग समजलं? तर हे एकदा तुम्हाला एवढा उलगडा समजून घ्यायचा आहे, एवढा जर समजलं तर तुम्ही म्हणजे जसं आता तुम्हाला मी खूप सारे नाऊनचे अँडनं जोडलेले वगैरे ते काहीच पाठ करायची गरज पडणार नाही आणि मी ते कधीच तुम्हाला चांगलं व्यवस्थितरित्या ते सांगू शकतो. ज्यावेळेस मी प्रश्नांचे तुम्हाला त्याच्यावर प्रश्न घेणार आहे, त्यावेळेस तुम्हाला ते समजेल. आणि पियर्स नाऊन ते ज्यावेळेस मी तुम्हाला फिनिश करीन त्यावेळेस आपण जे आपलं जे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट हा जो टॉपिक आहे याच्यामधली 50% बॅटल आपण जिंकली. कारण बाकी पाचोळा विद्यार्थी मित्रांनो आपण इझिली, अर्थात तुम्हाला असं वाटेल सर ते पण रूल्स आहेत ते बी पाठ करायला लागत, अजिबात त्याच्यात जास्त ताकद नाही. एकदम सोप्या साध्या सिंपल पद्धतीमध्ये मी सांगणार आहे, विथ लॉजिक सांगणार आहे की एक्झॅक्टली त्याच्यात लॉजिक काय, कशामुळे तसं घडतं आहे. हे जर तुम्हाला समजलं तर 100% तुम्हाला त्याच्यावर आत्मविश्वास पण येईल आणि त्याच्यावरचे प्रश्न पण तुम्हाला इझिली देता येतील. ठीक आहे? तर या सेशनमध्ये आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट सेशनमध्ये जे आहे आपण पियर्स नाउन्स आणि अँड आणि याच्यावरचे जे काय आहेत ते उदाहरणं पण घेऊयात आणि सोबत बाकी जे काही रूल्स आहेत त्याला पण आपण पटपट आता सुरुवात करूया. ठीक आहे? तर या सेशनमध्ये आय होप की तुम्हाला संपूर्ण जे आहे सिंग्युलर सब्जेक्ट कसा ओळखायचा, कसा ट्रॅप लावला जातो वगैरे सर्व गोष्टी ज्या आहेत एकदम सोप्या पद्धतीने समजल्या असतील. ठीक आहे? नेक्स्ट सेशनमध्ये आपण परत भेटूयात आणि परत जे आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट जो टॉपिक आहे त्याला परत आपण सुरुवात करूयात. थँक्यू सो मच.